नमस्कार, मी मृणाली पिळंकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. भेटीदरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत विलीन होण्याच्या चर्चांना उधाण. राजकारणातून दिंडीत रमले अर्जुन खोतकर. वारकऱ्यांसोबत पायी चालत अर्जुन खोतकर विठ्ठल भक्तीत चालली. वारकऱ्यांच्या समवेत विठ्ठल नामाचा गजर. श्रीरामपूर हत्या प्रकरणी सागर बेग टोळीवरील आरोपांना प्रत्युत्तर. बेग टोळीच्या सदस्यांची नावं जाहीर करा. सागर बेग यांचं आमदारांना थेट आव्हान. गोकुळ निवडणूक रखडली. 4 ऑगस्टच्या मुदतीआधी प्रक्रिया पूर्ण होणार नाही. गोकुळच्या निवडणुकीवर पेच कायम. LS मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. गुंजाळा पाझर तलावाच्या भिंतीवरील खड्डे बुजवायला सुरुवात. LS मराठीच्या वृत्तानंतर भूसिंचन विभागाची तातडीची कारवाई. कल्याणमधील आधारवाडी कारागृहात भीषण आग. कारागृहाच्या स्वयंपाकघरात जेवण बनवताना अचानक गॅस गळती. आगीत 2 कैदी भाजले. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. वाशिम शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बुलढाण्यात पावसाची दडी. सोयाबीन कपाशी पिकांना फटका. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी चिंताग्रस्त. अमरावतीत 56 स्कूल बस व्हॅन फिटनेस प्रमाणपत्राविना रस्त्यावर. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ. नियम मोडणाऱ्या स्कूल बस व्हॅन चालकांवर होणार कारवाई. होर्मुझ सामुद्रधुनीत ओमानच्या किनारपट्टीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला. ओमानमधील हल्ल्यात पुण्यातील हिरम करमकरांचा मृत्यू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS.